मुलाला त्यांनी इथं सांभाळत आहे तिथं आणि तिकडे त्यांचे आई वडील तिकडे काम करतात आणि इथं मुलाला सांभाळते तेव्हा काही बघा बघा ही सत्य परिस्थिती आहे मी दाखवतो तुम्हाला. शासनात जावं बघा. मानधन नाही तुम्हाला? नाही 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 मानधन नाही ना तंदन नाही काहीच नाही. जेवलो का नाही अजून? नाही जेवलं, चहा पाणी करून आले. सकाळी चहा पाणी करून आलो. 8 वाजले तरी पण तुम्ही काम करता, काय सांगता? करावं लागेल सर, केल्याशिवाय कसं. बर बघा 8 वाजायच्या पुढे टायमिंग झालेला आहे तरी पण इथे मजूर काम करत आहेत, तर काय सांगताल तुम्ही? बेजारी आहे त्यांची. थंडी बिंडी वाजते की नाही तुम्हाला? आता करावंच लागते ना, काय करायचं. समाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी सतत तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते, शहरात काय घडते, मी सतत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता धाराशिवून आलेलो आहे. मी आता ढुकीला जात होतो, सहज मला एक ट्रॅक्टर इथं ऊसाचं भरताना दिसलं. एक ट्रॅली त्यांची रोडवर आहे आणि एक ट्रॅली इथं भरत आहेत त्यांनी. आता सध्या बघा 8 वाजायच्या पुढे टायमिंग गेलेला आहे तरी पण इथं काम करत आहेत. त्याची काय कंडिशन आहे, कशी काम करते ती आपण थेट जाणून घेऊया. चला, तुमचं काय नाव? अंकुश सुरनर. कुठले हो तुम्ही? अलगरवाडी चाकूर तालुका. कुठले हो तुम्ही? अलगरवाडी चाकूर तालुका. बर, तुम्ही कोण इथले मुकदम आहो का? नाही, भाऊ आहे मुकदम. बर, काय करा आता इथं किती वेळ झाला, तुम्ही किती वाजले, कसं भरायला ट्रॅक्टर? सकाळी 6 पासून भरायला आम्ही तोडून भरायला. 6 वाजल्यापासून. हो. काय सांगताल, काय कंडिशन आहे तुमची? आता थंडी बिंडी वाजते की नाही तुम्हाला? आता करावंच लागते ना, काय करायचं. किती दिवस झाले इकडे आला? आता मला वाटते 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झाले का? बर, आपल्यासोबत इथले शेतकरी आहेत इथं, त्यांचा ऊस जातोय, त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? अमोल लोमटे. बर, काय सांगताल तुमच्या शेतामधून ऊस जात आहे कारखान्याला आणि आता सध्या 8 वाजायच्या पुढे टायमिंग झालेला आहे तरी पण इथे मजूर काम करत आहेत, तर काय सांगताल तुम्ही? बेजारी आहे त्यांची, पोटासाठी करते ती. सकाळी पहाट 5 वाजल्यापासून सुरू आहे काम त्यांचं. उठायचं, करायचं, तोडायचं, भरायचं, हे चालूच आहे त्यांचं. बर, आता हे शेत तुमचंच आहे का? हा, शेत बी आपलं आहे, ट्रॅक्टर आपलंच आहे. बर, बघा इथं पहा, त्या आपण इकडे जाऊया, इकडे दाखवा कॅमेरा. इकडे बघा मजूर कसे काम करतायत. इकडे त्यांनी इथून मोळ्या उचलत आहेत. आता संध्याकाळचे 8 वाजले, तब्बल 8 वाजायच्या पुढे टायमिंग गेलेलं आहे तरी पण इथं काम करत आहे त्यांनी. म्हणजे त्यांच्यापाशी जाऊया आपण आणि त्यांच्यापासून जाणून घेऊया नेमकं काम कसे करतात, कसे खातात, कुठं राहतात. आता यांचं गाव तर भरपूर लांब आहे तरी पण इकडे आलेले आहेत. आपण जाऊन त्यांच्याशी विचारूया. या इकडे. काय नाव तुमचं मामा? आकाश सुरनर. बर, कुठून आला तुम्ही? लातूर जिल्हा, चाकूर तालुका, अलगरवाडी गाव. बर, काय सांगताल तुम्ही? आता इथं 8 वाजले तरी पण काम करत आहोत. करावं लागते आता कामामध्ये, काय थंडी वाजणार ना काही नाही, असंच करायचं. लाईट आहे चालू. इकडे कुठं राहता तुम्ही? इथं शेडवर मालकाच्या. मालका शेडवर. बर, जेवला का नाही अजून? अजून नाही जेवायला. कधी जेवायचं? आता एवढं भरून जेवायचं. बर, बघा त्यांच्या डोसक्यावर मुळे आहे त्याच्यामुळे आपण काय त्यांच्याशी जास्त चर्चा केलेली नाही. आपण इथं काही महिला बी आहेत तिथं, म्हणजे त्यांनी काम करत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. या इकडे, इकडे या, या इकडे, या इकडे, इकडे या तुम्ही. काय नाव तुमचं? या इकडे. ज्योती आहे. कुठून आलो तुम्ही? लातूर. इकडे बघा, इकडे बघा. लातूर आलो का? किती दिवस झाले इकडे येऊन? 4-5 दिवस झाले. बर, आता इकडे 8 वाजले तरी पण तुम्ही काम करता, काय सांगता? करावं लागेल सर, केल्याशिवाय कसं. बर, बघा त्यांच्या डोसक्यावर मुळे आहे त्याच्यामुळे त्यांनी काय आपल्याला जास्त बोललेलं नाही. तर आपण बघूया इकडं अजून इकडे काही जण इकडे आपल्या पाठीमागे इकडून येत आहेत, त्यांनी मुळे टाकून इकडे येत आहेत आपल्याकडे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. बघा शेतकरी बी परेशान आणि कामगार बी परेशान. शेतकऱ्याचा आलेला ऊस आता कारखान्याला जायचा, ह्यांनी बी परेशान. इथं बघा यांचे 8 वाजलेले आहेत तब्बल. आपण बघत आहोत की 5 वाजले की आपली सुट्टी होती, आपण घरला जातो, आराम करतो, जेवतो, खाता, हे म्हणजे अशी आपले रुटीन असते चालू. आता यांचे 8 वाजलेले आहेत तब्बल, 8च्या पुढे टायमिंग गेलेला आहे तरी पण इथं काम करतात शेतात. ती बी अजून थंडीचे दिवस चालू आहेत, थंडी असते, पाणी प्यायला आहे का त्यांना, इथं जेवण केलेलं नाही अजून त्यांनी. बघूया आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. इकडे मस्त तुम्ही. काय नाव तुमचं? जनाबाई. बर, काय सांगताल तुम्ही? 8 वाजले आता इथं ऊस भरायला लागला अजून. पोटासाठी करता म्हणून भरच सांगले. बर, कुठून आला? अलगरवाडी. बर, काय जेवलो का नाही अजून? नाही जेवलं, चहा पाणी करून आले. सकाळी चहा पाणी करून आला? नाही आता. आता चहा पाणी करून आला. बर, ही ट्रायली भरायला किती वेळ लागते? अर्धा तास लागते. बर, अर्धा तास लागते का भरायला? ये
आणि दुसरी ट्रायली तिकडे भरून वाटावर उभं केली. आता सकाळी किती वाजता तोडा चालू करता? 4 वाजता 5 वाजता 5 वाजता तोडा चालू करता. दिवसभर तोडता. इथं राहिला, इथं कुठं राहिला होतो? इथं शेडवर राहिलं. शेडवर राहिला का? हाय का तिथं राहायची सोय आहे ना चांगली? हाय चांगली आहे ना? बर, बघा आपण वर जाऊया तिकडे ट्रॅक्टरवर. त्यांनी ऊस इथं तोडत आहेत. आपण तिकडे जाऊया. या इकडे, कॅमेरा इकडे दाखवा. एक मिनिट थांबा जरा सगळे. हो का, कॅमेरा चालू राहू द्या. इकडे वर दाखवा. हो का, मी वर जात आहे आता इथं. बघा मी आता वरी आलो इथं. या इकडं. मुकदम कोण आहे? कुठं आहेत? हा, या इकडं. काय नाव तुमचं? माझं लहू रंगनाथ सोरनर. बर, काय सांगणार आता? 8 वाजले तरी पण तुम्ही ऊस भरताय. जेवला बिवला का नाही? घाम तर लय आलेलं दिसतं तुम्हाला. पर्यायच नाही ना काम केल्याशिवाय सर. हो, हा, करावंच लागणार आहे. करावंच लागणार आहे. हा. बर, किती वेळ लागतोय ट्रॅक्टर भरायला? तर एक कम से कम 2 तास लागतात. 2 तास हा. एक ट्रॅक्टर भरायला? एक ट्रॅक्टर भरायला. बर, सकाळी किती वाजता काम चालू करतो? 5 पासून चालू असते काम. बर, तुम्हाला काय मानधन बिंधन आहे का नाही सरकारकडून? आम्हाला कशाचं मानधन आहे? आम्ही काय शासनात जाऊया का? मानधन आहे तुम्हाला? नाही मानधन नाही ना, तंदन नाही, हा. काहीच असंच- नाही. असंच मजुरी करून खायचं. असंच मजुरी करून असंच मरून जायचं. हा. हो. बघा इथे आपल्या सोबत त्यांनी इथं ऊसतोडीवरती ह्यांनी होते, इथं मुकदम होते, ट्रॅक्टर मालक होते, ऊस मालक होते, मुकदम होते इथं आपल्या सोबत. आपण सगळ्याशी चर्चा केलेली आहे, सगळ्याशी जाणून घेतलेलं आहे. ह्यांची बघा कशी कंडिशन आहे यांची. त्यांना खायला टाइमवर भेटत नाही. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे अजून ह्यांनी रात्री आता 8 वाजायच्या पुढे टायमिंग गेलेला आहे, तरी पण ह्यांनी इथं काम करत आहेत. त्यांचं ट्रॅक्टर भरायचं, पुन्हा ऊस कारखान्याला ऊस जायचा, म्हणजे असे अनेक यांच्यावर संकट येत आहेत, तरी पण यांनी काम करत आहेत. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. काही वेगळे विषय खान स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. त्यांनी ह्याच ठिकाणी राहतात. त्यांची राहण्याची कंडिशन बघा कशी आहे. हो बघा इकडे वरी काय नाही, त्यांच्यावर छत नाही किंवा पत्रे नाहीत ना किंवा काय नाही. इथं अशाच ठिकाणी राहतात त्यांनी. बघा थंडीमध्ये झोपतात. आता तिकडून काम करून आल्यानंतर बघा इथं झोपणार आहेत त्यांनी. इथं योगा इथं झोपतात. बघा कशी परिस्थिती आहे बघा काही. हो का, कशी परिस्थिती आहे इकडे. इथं आल्यावर तिथे झोपतात त्यांनी. बघा ह्याच ठिकाणी ह्यांनी राहतात. बघा आता इथं स्वयंपाक करत आहे त्यांनी. बघा इथं स्वयंपाक करली त्यांनी. इथं बघा स्वयंपाक केलेला आहे बघा इथं. तिथं छोटं मुलं आहे बघा, त्या मुलाला त्यांनी इथं सांभाळत आहे तिथं. आणि तिकडे त्यांचे आई वडील तिकडे काम करतात आणि इथं मुलाला सांभाळते त्या काही. बघा बघा ही सत्य परिस्थिती आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा कशी परिस्थिती आहे. इकडे जनावर आहेत पाठीमागं, तसे त्याच ठिकाणी राहतात. आता ह्यांचं तब्बल असे 4-5 महिने बाहेर राहतात आणि नंतर पुन्हा गावाकडे जातात त्यांच्या. बघा कशी परिस्थिती आहे बघा काही.